शाळेत गेल्यानंतर मुलांना आणि तिथल्या गावकऱ्यांना हवेशी वाटणारे, घरात गेल्यानंतर सुद्धा आपला माणूस म्हणून वाटणारे आणि आम्हा शिक्षकांच्या मध्ये आल्यानंतर की ज्यांच्याकडे एक आदर्श शिक्षक म्हणून पाहावं असं अतिशय हर होणारी, सदा हसतमुख आदरणीय नांगरे सर, खरं बघायला गेलं तर त्यांच्या नियत वयोमानानुसार ते 31 मे 2025 सेवानिवृत्त होत आहेत. अनेक वक्त्यांनी त्यांच्या स्वभावाबद्दल बरंचसं काही सांगून गेलेत, कारण सरांच्याकडे बघितल्यानंतरच किंवा या माणसाच्या अंगामध्ये किती चांगले गुण असतील हे फक्त त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येते. त्यांनी जाता जाता मगाशी सांगितलं की शाळा बंद पडल्यानंतर त्यांना 1000 रुपयावर सुद्धा, माझ्या माहितीप्रमाणे बडरे मलमेवस्ती शाळा ही आपल्या शेवटचं टोक आहे, पण आपल्याला वेतन नाही, आपल्याला वेतन कमी आहे, म्हणून त्यांनी कधी मुलांना शिकवण्यासाठी कधी कुचराई कधी केली नाही. आपल्या पुढे येणारी जी मुलं आहेत ती गोरगरिबांची मुलं आहेत, खेड्यापाड्यातली मुलं आहेत, ज्यांना त्यांच्या घरामध्ये त्यांचे पालक अशिक्षित आहेत आणि त्यांचं पालकत्व शिक्षित करण्याचं जणू माझ्याकडे दिले, असं अतिशय प्रामाणिकपणे खरं बघायला तर त्यांनी काम केलं. कारण त्यांच्या स्वभावाबद्दल असेल, त्यांच्या इतर याच्याबद्दल असेल, कारण माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे मला वाटतं की जे वस्तीशाळा शिक्षक आहेत ते सगळ्या वस्तीशाळा शिक्षकांमध्ये जर आपण एक आदर्श वस्तीशाळा शिक्षक कोण म्हणजे सगळं पाहावं तर खरं बघायला तर ते नांगरे सर आहेत. कारण माझा सुद्धा एक मावस भाऊ वस्तीशाळा शिक्षक आहे. ज्यावेळी या संदर्भामध्ये चर्चा होते त्यावेळी त्यांच्या सुद्धा सगळ्या लोकांच्या मध्ये एक नाव असतं, एक चांगला माणूस, ज्यांच्याकडे चांगले गुण आहेत, ज्यांच्याकडे आदर्श व्यक्तिमत्व वागण्याचं परंपरा आहे, असे नांगरे सर आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये सेवा करत असताना खडतर परिस्थितीमध्ये त्यांना सेवा करावी लागली. कमी वेतनामध्ये त्यांना काही काळ सेवा करावी लागली. त्यांच्या सेवेचं फळ म्हणून मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे 2014 साली त्यांना नियमित शिक्षक म्हणून गणलं गेलं. पण सगळ्या कर्मचाऱ्यांना असं वाटतं की माझ्या सेवेमध्ये मी सेवानिवृत्त झाल्यानंतर शेवटच्या आयुष्याची माझी पुंजी म्हणून मला खरं तर पेन्शन मिळायला पाहिजे. ती खरं बघायला तर नागरे सर तुमची बी खंत असणार आहे, ती सुद्धा आम्हा लोकांना खंत आहे. कारण 24 वर्ष सेवा करून सुद्धा माणसाला जर प्रामाणिक करून जर पेन्शन मिळत नसेल तो आपला हक्क आहे. पण मी गेल्या 2-3 महिन्यामध्ये काही प्रक्रियेमध्ये असल्यामुळे मी तुम्हाला 100% सांगतो की वस्ती शाळा शिक्षकांची मागील सेवा 100% सरकार धरेल. जर ती सेवा तुम्हाला धरली तर 100% तुम्ही पेन्शनमध्ये येणार आहे. फक्त तुम्हाला 4-6 महिने 1 वर्षाचा काळ जरा तुम्हाला थांबावं लागेल. खरं बघायला तर तुमच्याकडे चांगले गुण आहेत. आता काही वेळेला असं होतं की एखादा सेवानिवृत्त माणूस मग रिटायर झाला तर घरच्याला असं वाटतं की आता हा का बाबा रिटायर झाला, आपल्या घरात त्रास दिला. तसं एकही गुण तुमच्याबद्दल नाही. तुमच्या घरात त्याला असं वाटणार जरी सर आमच्या आता रिकामे झाले असतील तर निदान आमच्या घरामध्ये चांगलं आनंदी वातावरण, कष्ट करायला सगळे त्यांच्याकडे चांगले गुण आहेत आणि घरामध्ये आनंदी वातावरण राहील या दृष्टीनं तुमचा पहिल्यापासूनचा जो 8 तास आहे तो खरं बघायला तर शेवट पण राहणार आहे. मी जास्त काळ न बोलता खरं बघायला तर तुम्हाला 24 वर्ष अतिशय चांगली प्रामाणिक सेवा केली. त्या सेवेमध्ये मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही प्रकारची सेवेमध्ये कटुता आली नाही, कुठल्याही प्रकारची तक्रार झाली नाही. आपलं स्वतःचं काम, आपल्याला नेमून दिलेलं काम अतिशय प्रामाणिकपणे पार पाडलं. खरं बघायला तर तुम्हाला मी याच्याबद्दल पंचायत समितीच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमचं कारण तुम्ही कष्ट करणारीच मंडळी आहात, त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य लाभणारच आहे. पण अधिक दीर्घायुष्य खरं बघत लाभावं, कुटुंबासंबंध तुम्हाला वेळ घालता यावा या दृष्टीने मी परमेश्वरची प्रार्थना करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद.